नाही द्यावया उपमा तुका म्हणे ब्रह्मानेने वर्णुया सुखा जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय गातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तकहे पायावरे ब्रह्मदेव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता जळती दोषांची डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा संतश्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग. या अभंगातून महाराजांनी वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाच्या उपासनेची महती आपल्यासमोर मांडलेली आहे. महाराज म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये टाळ मृदंग विना याद्वारा केलं जाणारं भजन भक्ती कीर्तन नामसंकीर्तन ही साधना किती मोठी आहे, किती महत्त्वाची आहे. महाराज त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. त्रिवेणी संगम हा स्नान केल्यानंतर पाप ताप नाहीसं करतो आणि कथासुद्धा जीवनातील पाप ताप संताप सर्व काही नाहीसं करण्याचं काम, यातून मनुष्याला मनोबल आत्मबल मिळवून देण्याचं काम ही हरिकथा करते. दोषांचा परिहार करते, मनुष्याला जीवनामध्ये शुद्ध पवित्र विचार देऊन आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. महाराज म्हणतात की हरिकथा करणारे ते वैष्णव सुद्धा किती श्रेष्ठ असतात. या वैष्णव भाविकांच्या चरणाकडे तीर्थ सुद्धा पवित्र व्हायला येतात. सामान्य मनुष्य तीर्थामध्ये स्नानाला जाऊन पवित्र होतो आणि तीर्थ हे संतांकडे येऊन पवित्र होतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा उपमा देता येत नाही असा हा हरिकथेचा आणि संतांचा महिमा आहे. ब्रह्मदेव देखील या हरिकथेचा आणि संतांचा महिमा सांगण्यासाठी समर्थ नाही. विठाला संक्षिप्त अर्थ आपल्या समोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवत चरणी श्री गुरूंच्या चरणी अधिष्ठान ज्या महान दैवतांचा हा यात्रोत्सव या ठिकाणी सुरू आहे ते हरिहर केशव गोविंद महाराज यांच्याही चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तीरावर उक्कलगाव या तीर्थक्षेत्री हरिहर केशव गोविंद महाराजांचं जुनं पुरातन अशा स्वरूपाचं हे देवालय. या पंचक्रोशीमध्ये असलेली ही त्रिस्थळी बेलापूर बन आणि उक्कलगाव या तिन्ही ठिकाणच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये यात्रोत्सव होतात. परंपरेनं शेकडो वर्षाची परंपरा जतन केली जाते. श्रद्धेनं भक्तिभावानं हा उत्सव प्रतिवर्षी पार पाडला जातो आणि आपल्यासारखे असंख्य भाविक तन मन धनानं त्यामध्ये सहभागी होतात. उक्कलगाव ग्रामस्थ सुद्धा आज मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं आपल्या उपास्य दैवताचा ग्रामदैवताचा हा यात्रोत्सव या ठिकाणी संपन्न करतात. हरिहर केशव गोविंद महाराजांचा हा यात्रोत्सव मागील 2 वर्ष महाराष्ट्रातील सगळेच उत्सव दुर्दैवानं करता आले नाहीत आणि मला वाटतं त्याला आपल्या या उक्कलगावामध्ये सुद्धा तो नियम आपल्याला पाळावाच लागणार. 2 वर्ष साध्या पद्धतीनं नित्यनियम पार पडले, परंतु मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मोठा यात्रोत्सव काही या ठिकाणी झाला नाही, मोजक्या पद्धतीनं झाला. आणि यावर्षी हा यात्रोत्सव संपन्न होताना जमलेली सर्व मान्यवर मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये ज्या मंडळींचा नावलौकिक महाराष्ट्रभर संबंध वारकरी संप्रदायभर आहे,
अशी नामवंत मंडळी खरं तर आपल्याला आज लाभली. गायनाचार्य जुन्या पिढीतील जाणते अनुभवी, ज्यांचं अभंग पाठांतर, ज्यांचं गायन वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराला आदर्शवत वाटत आलं, असे आमचे बाळासाहेब महाराज मगर, हिवरखेडा तालुका कन्नड. चिकलठाण म्हणून गाव आहे मोठं कन्नड तालुक्यामध्ये, त्या चिकलठाणच्या जवळ हिवरखेडा म्हणून त्याचं गाव. वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे असतील, वैकुंठवासी पूजनीय नामदेव महाराज पठाडे असतील, आदरणीय रामरावजी महाराज ढोक असतील, आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत मोठमोठी सगळी मंडळी. या मंडळींना पाहिलं की ते सगळे आनंदी, आणि योगायोगाने गेल्या 25 वर्षापासून त्यांचा आमचा सुद्धा तितकाच जिव्हाळ्याचा गुण असा स्नेहसंबंध आहे. आदरणीय नंदू महाराज भगत बोरगाव खुलताबाद या ठिकाणचे, गल्ले बोरगाव, तेही अत्यंत नामवंत असे गायनाचार्य. कुस्ती 2 प्रकारची असते, एक असते मॅटवरची कुस्ती आणि दुसरी असते मातीतली कुस्ती. हे मातीतले खेळाडू आहेत, म्हणजे ज्याला ओरिजिनल आपण म्हणतो ना. आणि म्हणून शेतकरी मंडळी, परंतु गायन भजन वादनाचा त्यांनी केलेला तो अभ्यास आणि वर्षानुवर्ष करत आलेली ही सेवा, त्याच्यामुळे एक वेगळी प्रतिभा त्यांच्या गायन भजनामध्ये आहे. मृदंग वादनासाठी उपस्थित झालेले मृदंग विशारद आणि महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गिरिजनाथजी महाराज जाधव सुद्धा अत्यंत प्रभावी मृदंग वादक आहे. बरेच गायक तर म्हणतात बुवा जरा जपून वाजवा, पण आज कसे तोलामोलाची सगळी मंडळी होती, त्याच्यामुळे ऐकण्याचा योग तर नेहमी होतो, पण मी थोडीशी तुलनाही करत होतो की कोण कमी पडतं आणि कोण जास्त. पण तुलना काही करताच आली नाही, सगळे बरोबरीत धरले. थोडीच, कारण इतक्या जलद लयीमध्ये इतक्या आलापी करणं हेही कठीण, आणि इतक्या जलद लयीमध्ये चक्रधार वाजवणं ते समेवर आणणं हे त्यापेक्षा कठीण. आता हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, फार कठीण काम आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला लाखो रुपये जरी दिले आणि त्याला म्हटलं की असं म्हणून दाखव आणि असं वाचून दाखव, लाख रुपयांनी जमायचं नाही. त्याला लाख मोलाचा वेळ आयुष्यातला द्यावा लागतो, खूप खर्ची घालावा लागतो, साधना करावी लागते विठाला. आपल्या उक्कलगाव ग्रामस्थांनी सगळ्या या यात्रा समितीने संपर्क केला आणि यावर्षी सप्ताह सगळे सुरू झाले. गायक वादक मंडळी जिकडे तिकडे सगळी, आणि मग संपर्क झाल्यानंतर त्यांनी सुद्धा मोठ्या प्रेमाने होकार दिला. याच ठिकाणी ते उपस्थित आहेत आमचे सहकारी मृदंगाचार्य कृष्णा महाराज मोरे, हरिभक्तीपरायण ससाने महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण मोठे महाराज, त्याप्रमाणे या कार्यक्रम प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले दुसरे आमचे गायनाचार्य सहकारी वसंतराव महाराज खरात, भजनी मंडळातील आमचे सगळे सदस्य, उक्कलगावकर भजनी मंडळ, पटेलवाडी भजनी मंडळ, हत्याबाद, गळणी, पुरणपूर, त्याचप्रमाणे नांदूर, खंडाळा, बेलापूर, ऐनतपूर, या बाजूला आंबी, गबनगाव, केसापूर, आणि सगळ्या दूरदूर गावातून आलेली, पंचक्रोशीतून आलेली आपली सर्व ही भजनी मंडळी मोठ्या संख्येनं मोठ्या प्रेमानं हरिहर केशव गोविंदाच्या या सेवेला ते हजर राहतात, उपस्थित राहतात. तेव्हा आमचे सगळे पुरुष, महिला, भगिनी, सर्व आमचं भजनी मंडळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, बाहेरगावून आलेली सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी, सन्माननीय गोराणे बाबा, त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील सदाफळ, डोकचोळे पाटील, कोसर भाऊसाहेब, या निमित्तानं आवर्जून उपस्थित हरिभक्तीपरायण कसरू पाटील, निर्मळ नाना, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भागवत अण्णा चोळके पाटील, सन्माननीय प्राध्यापक नंदवरे सर, आदरणीय डोगरे भाऊसाहेब, विजयराव पाटील फोपसे, बाळासाहेब पाटील फोपसे, गणेशनगर रांजणगावचे सरपंच सोपान काका कासार, त्यांच्या सोबत आलेली त्यांची सर्व स्नेही मंडळी,
आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब पाटील थोरात, आदरणीय आबासाहेब पाटील थोरात, या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळींपैकी बाहेरगावून आलेली सर्वच आदरणीय पाहुणे मंडळी, आमचे आदरणीय उंडे पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेश भाऊ जगधने, सोपानराव पाटील जगधने, रामानंद पाटील थोरात, भाऊसाहेबजी गोळे, विश्राम पाटील थोरात, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, उपस्थित माता भगिनी आणि या सप्ताह समितीतील गावातील सर्व समस्त ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते मंडळी, अतिशय श्रद्धेनं भक्तिभावानं हा उत्सव आपण सर्वजण या ठिकाणी संपन्न करताय. हा उत्सव संबंध आपल्या श्रीरामपूर तालुक्यातच नव्हे, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उक्कलगावच्या या उत्सवाकडे मोठ्या श्रद्धेने सर्व लोक पाहतात. आणि गुढीपाडव्याला यात्रेचा प्रारंभ होतो. 2-3 दिवसाची यात्रा मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं संपन्न. आजही सकाळचे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत नियमाप्रमाणे. कावडीचा कार्यक्रम असेल, डफाचा कार्यक्रम असेल, सर्वांनी नैवेद्य पाणी देवाला आज अर्पण केलेलं आहे. घरोघरी उक्कल गावामध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी असते आणि ती दिवाळी 2 वर्षानंतर पुन्हा एकदा यावर्षी दिवाळी साजरी होते. कारण घरोघरी पुरणपोळीचं जेवण आहे, पाहुणे रावळे मंडळी आहेत, मुलीबाळी आलेले आहेत. प्रतिवर्षाची परंपरा, एक आदर्श परंपरा आपण ग्रामस्थांनी जपलेली आहे आणि याही वर्षी आपण ती जपत असताना आज कीर्तनाची असणारी सेवा ब्रह्मलीन पूजनीय सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्यापासूनची पाडव्याची कीर्तनाच्या सेवेची परंपरा आहे. बेलापूरकर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाली. त्यांनाही मी सर्व मंडळींना धन्यवाद देतो. खरं म्हणजे बेलापूरचा कार्यक्रम आटोपूनच मी इकडे आलो. बेलापूरला अत्यंत चांगलं एक इंद्र बिल्वेश्वर महादेवाचं मंदिर आणि त्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. इतर देवतांच्या मूर्तींची स्थापना आहे. त्यानिमित्त आमच्या सगळ्या आदरणीय ज्येष्ठ मंडळींनी आमंत्रित केलं. जाण्याचा योगही आला आणि तो कार्यक्रम तासाभराचा उरकून या ठिकाणी ही सर्व मंडळी आणि सर्वांना मी धन्यवाद देतो. विठाला जगद्गुरू तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाची साधना, या साधनेचं श्रेष्ठत्व आणि वारकरी साधकाचा अधिकार असे काही मुद्दे या अभंगातून निघतात. मुळात हा संप्रदाय जगाच्या पाठीवर एक अत्यंत व्यापक आणि अत्यंत सर्वसमावेशक अशी विचारधारा असणारा हा संप्रदाय. अध्यात्म क्षेत्रामध्ये अनेक पंथ संप्रदाय जगभर आणि भारतभर काम करतातच. पण आपण थोडा विचार केला तर काम सर्वांचंच आपापल्या परीनं चाललेलं आहे. काही संप्रदायामध्ये सुशिक्षित मंडळींचा सहभाग, काही संप्रदायांमध्ये धनिक मंडळींचा सहभाग, काही संप्रदाय असे आहेत त्याच्यामध्ये फक्त सामान्य अडाणी माणसांचा सहभाग. म्हणजे ते संप्रदाय विशिष्ट समुदायात गुंतलेले आहेत. संप्रदाय आहेत पण एका समुदायात गुंतले की ते तिथेच गुंतले. वारकरी पंथाचं श्रेष्ठत्व काय, तर इथे लहानापासून मोठ्यापर्यंत अत्यंत सामान्य विचार असल्यापासून ते श्रेष्ठ विचारवंतांपर्यंत सर्वच जण या संप्रदायाचे अनुयायी आहेत, अभ्यासक आहेत, उपासक आहेत. आणि हा संप्रदाय सर्वांना या म्हणतो सामावून घेतो. ला
लहान या थोर या याची म्हणते जातीचा विचार या संप्रदायामध्ये कधी तुम्हाला कशावरून म्हणतो अनुभवानं सांग. ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांकडे बेटावरती शिकायला येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना कधी त्यांनी त्याची जात विचारली. एवढं विचारायचं अरे कोणतं गाव तुझं, बस कोणत्या गावचं आहे. मग त्या गावची ही माणसं आपल्या बेटावर येत असतात. त्या गावाला अमुक सप्ताह होत असतो, अशा आठवणी 4 आठवणी ते काढणार. पण आम्ही जो जेवढा काही अल्पस्वल्प सहवास आणि सेवा घडली, कुठल्या विद्यार्थ्यांना त्यांनी कधी कुठल्या वारकऱ्याला कुठल्या भजनी मंडळाला विचारा, कोणालाही विचारा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो विचार, तोच विचार सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांच्या जीवनामध्ये स्पष्टपणे दिसत होता. म्हणून तो विचार तंतोतंत ते जगत. न पाहे याती कुळाचा विचार करुणाकर ज्ञानाबाई. आणि म्हणून मी आग्रहाने म्हणत असतो की ज्या त्या जातीच्या समूहाला आपापले गाऱ्हाणे मांडण्याचा अधिकार आहे. काही अन्याय होऊ लागला, ज्याला त्याला आपल्या जातीसाठी भांडावं लागतं, एकत्र यावं लागतं, म्हणून ते चुकीचं नाही. पण मी आमच्या वारकरी सहकाऱ्यांना कीर्तनकारांना म्हणत असतो की आपण जर कीर्तनकार झालोय तर आपण मात्र कोणत्याही जातीच्या मोर्चात जायचं नाही. जर गेलात तर तुम्ही ज्ञानेश्वरीशी प्रामाणिक नाही, तुम्ही गाथेशी प्रामाणिक नाही. विठाला ज्ञानेश्वरी आणि गाथेमध्ये एकच जात आहे, ती म्हणजे मानवतेची जात, ती दुसरी जात नाही. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. त्याला गाथा पाठ असणारी माणसं लागतात. ही दुर्मिळ प्रमाण कीर्तनामध्ये जर यायची असते. आणि म्हणून तुका म्हणे नाही जाती सवे काम, जातीचा संबंध. आणि वारकरी होऊन जर का कोणाला जातीचा पुळका असेल, मूर्ख समजायचा.
आधी करोनी वेशाही. काय लिहून ठेवलंय बघा. आणि मग हे लिहिलेलं एका बाजूला आणि आपण जर का एका बाजूला चाललो म्हणून याता याती धर्म नाही निर्णय तो ऐसा. वेदशास्त्री संप्रदायामध्ये जे जातीवंत वारकरी महात्मे होऊन गेले ना, त्यांनी याच विचारानं कार्य केलं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा जातीत अडकलेला नाही. वारकरी संप्रदाय परिस्थितीतही अडकलेला नाही. काही संप्रदाय परिस्थितीत अडकले. परिस्थितीत अडकले म्हणजे जरा बरा माणूस पाहून त्याला अनुयायी बनवतात. कुतामुळ असेल, देणे लेने को कुछ नाही, जय गोपाल जय गोपाल. मोकळ्या खिशाचा माणूस जर एखादा असला तर काही संप्रदाय त्याला घेत नाही. याच्याकडे काय द्यायला आणि घ्यायला म्हणतात. वारकरी संप्रदाय एक गोपाळ असा होता, श्रीकृष्णाचा सहकारी. सगळ्यांनी आपापली भाकरी शिदोरी डबा श्रीकृष्णाकडे आणून दिला. गोपाळ काला करायचा होता. आणि एक गोपाळ जरा एका बाजूला असा उदास होऊन उभा राहिला. देव जवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, पाठीवून हात फिरवला. कारण तो एका बाजूला असा उभा राहिला. डोळ्यात पाणी आणलं, गैवरून म्हणाला, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू तुरी मज पाया, नका करू तुरी मज पाया, नका करू दुरी मज पाया वेगळे. तो म्हणला, देवा मी असा अनाथ आहे की मला कोणीच नाही घरी. मी वारकरी आहे. वारकरी म्हणजे सोमवार याच्या घरी जेवतो, मंगळवार त्याच्या घरी जेवतो. मी असा वारकरी आहे. माझे कोणी नाही घरी, मी कुठून आणणार शिदोरी. देवानं सांगितलं, बाबा तुला सुद्धा आम्ही दूर करणार नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदाय या विचार म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतंय की माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखे अत्यंत पवित्र ज्ञान संपन्न अशा कुळात जन्माला आलेले एक महात्मे आणि याच वारकरी संप्रदायामध्ये आपापलं कर्तव्य कर्म करत भक्ती केलेले महात्मे हे सगळे एका पंक्तीला बसत होते. त्यामध्ये भेद नव्हता. नामदेवराय शिंपी कुळातला त्यांचा जन्म, गोरोबा काका कुंभारदादांच्या कुळातला त्यांचा जन्म, सावता महाराज माळी वंशातला त्यांचा जन्म, सेना महाराज नाभी वंशातला त्यांचा जन्म. किती या संतांचा जर आपण विचार केला तर वेगवेगळे चोखा मेळा आणि हे सगळे एका पंक्तीला बसून, जनाई आहे, मुक्ताई आहे, कोण नाही तिथे, नरहरी महाराज आहे, हे सर्वच संत. आणि म्हणून वारकरी संप्रदाय काय हे समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की नुसताच रोज हरिपाठ चालतो म्हणजे चालतो, दिंड्या निघतात म्हणजे निघतात, सप्ते होतात म्हणजे होतात. नाही, हा एक विचार आहे. आपण जी पाहतो ती उपासना आहे, पण उपासना ज्या विचारातून जन्माला आलेली आहे तो मूळ विचार समजून घेणं म्हणजे आपल्याला वारकरी संप्रदायावर विशेष श्रद्धा आणि प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अपूर्ण ज्ञानामध्ये संशय असतो आणि पूर्ण ज्ञानामध्ये निश्चय असतो. विठाला मामानं सांगितलं, एक मुलगी पाहिलेली तुझ्यासाठी, जा पाहून ये. तो उमेदवार होता त्याच्यामुळे गेला मुलगी पाहायला. मामानं सांगितलं, आतापर्यंत खूप साऱ्या मुली त्यानं नको नको. मामा म्हणले, अरे बाबा आता आता तरी हो म्हण, नाही तर दिवस आता बदललेले आहे, मुलीवाले काही ठाक लागू देत नाही लवकर. गेला तिथे. गेल्यानंतर आता जे काही सोपस्कार होते ते सगळे पार पडले, एकमेकाची विचारपूस झाली, बोलणं चालणं झालं.
आणि मग मुलीच्या घरच्या मंडळींनी यांना जीव खाऊ घालून वाटं लावलं. काय तुमचा निरोप आहे आम्हाला कळवा. हा कळवतो मला. आणि यानं बाहेर पडल्याबरोबरच मामाला फोन केला, मामा स्थळ काही मला पसंत नाही. मामा म्हटले, गाढवा स्थळ पसंत नाही म्हणतो, पण तुला माहिती आहे मुलगी कोण आहे? मुलगी आहे ती सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला आहे, सरकारी खात्यात आहे, 50-60 हजार रुपये पगार आहे, आणि तू सुशिक्षित बेकार आहे. म्हणजे नाही म्हणणाऱ्याची लायकी तरी असावी ना किमान. हा काहीच हाताला याचं काम नाही, आणि मुलगी आहे ती एवढ्या चांगल्या पदावर काम करते. तो म्हणला, मामा हे आधी का नाही सांगितलं तुम्ही? कारण तोही जरा गणित केलं त्यानं. म्हणलं आपल्याच्यानं तर काय व्हायचं, आपण अभ्यास नीट केला नाही, कुठं नोकरीला लागलो नाही, शेती आपल्याला जीवावर येते, आणि व्यापार आपल्याला जमायचाच नाही, कारण आपलं व्यापाराचं डोकंच नाही. शेवटी म्हणला, मामा चुकलं, पण आता तुम्ही या, 2-4 दिवसांनी आपण जाऊन ते नक्की करू नये. मी गोष्ट का सांगितली? अपूर्ण ज्ञानात संशय असतो आणि पूर्ण ज्ञानात निश्चय असतो. विठाला संपूर्ण माहिती मिळाली आणि तो लग्नाला तयार. मला असं वाटतं कोणताही विचार नीटपणे समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तरच त्याविषयी आपल्याला नीटपणे भाष्य करता येईल, काही निर्णय घेता येईल. वारकरी संप्रदाय हा जगासाठी एक कोड आहे. जगातले लोक येतात या संप्रदायाचा अभ्यास करतात. माऊलींच्या, तुकोबारायांच्या भव्य अशा पालखी सोहळा निघतो, लाखो समुदाय असतो. अमेरिका काय, जर्मनी, जपान काय, अशा अनेक प्रगत देशातून काही भाविक येतात, त्या देशाचे काही नागरिक येतात अभ्यास करण्यासाठी. काय हा संप्रदाय नेमका? हे एवढे लोक एकत्र चालू कसे शकतात? यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होते? निवासाची व्यवस्था कशी होते? लाखो लोकांमध्ये शिस्त कशी राहते? चेंगराचेंगरी का होत नाही? नाही तर आपल्याला माहिती आहे 1000-2000 लोक एकत्र आले तरी त्यांना सांभाळणं कठीण आहे. औरंगाबादला परवा एका पक्षाचे कार्यकर्ते जमले, हे मारायला लागले एकमेकांना, कारण तिथे संस्कार नाही आहे, शिस्त नाही आहे. इथे लाखो समुदाय जमतो, पण एकमेकाला माऊली म्हणण्याचा संस्कार आहे आणि एकमेकांना सहकार्य करण्याची शिस्त आहे. महान संत. विदर्भामध्ये एक अत्यंत महान संत होऊन गेले, संत गुलाबराव महाराज. माधान म्हणून गाव होतं त्यांचं, अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि त्यांची समाधी मला वाटतं चांदूर बाजार, इथे त्यांची समाधी अमरावती जिल्ह्यातच आहे. चांदूर बाजार रेल्वे स्टेशन आहे, चांदूर बाजार मोठा. हे गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणायचे. मी माऊलींची लेक आहे असं ते म्हणायचे. फार महान संत होते, डोळे नव्हते. लहानपणीच काही गोवर वगैरे निघाला, 1-2 वर्षाचे असताना डोळे गेले त्यांचे. पण एवढी अफाट बुद्धिमत्ता होती की वयाच्या 22-24 वर्षाचे होईपर्यंत सर्व धर्माचे सर्व ग्रंथ त्यांनी समजून घेतले होते. एक ब्राह्मण होते त्यांच्या, तेही स्वतः ब्राह्मण कुळातलेच होते. दुसरे एक शेजारी ब्राह्मण राहत होते, त्यांच्याकडून ते रोज वाचन करून घ्यायचे. आणि वाचलं की ते डोक्यामध्ये परिपूर्ण असायचं, ते जरा इकडे तिकडे व्हायचं. आणि पुराण बायबलसह आपल्या या हिंदू धर्माच्याही सर्व ग्रंथांचा अभ्यास, उपनिषद, वेद, ब्रह्मसूत्र, 18 पुराण, रामायण, महाभारत, श्रीमद भागवत आणि आपलं संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, गाथा, सकल संतांचे अभंग, ते वयाच्या 22-24 वर्षापर्यंत सगळं संपून टाकलं. आणि तिथून पुढे ते स्वतःला जे आकलन झालंय, स्वतःचे ग्रंथ लिहायला सुरुवात केली. म्हणजे ते सांगायचे आणि तो जो ब्राह्मण होता लहानपणापासून त्यांना सोबत साथ देणार, तो लिहून घ्यायचा. आजही आपण माधानला किंवा चांदूर बाजारला जा, आपल्याला तिथे त्यांचे ग्रंथ मिळतात, वाचायला मिळतात, विकतही मिळतात. जवळजवळ 32-33 प्रकारचे वेगवेगळे ग्रंथ तिथून पुढे त्यांनी लिहिले. आणि
आयुष्य किती मिळालं? साधारण एक 35-40 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. म्हणजे अर्ध्या आयुष्यामध्ये सगळं अगोदर वाचून अभ्यासून घेतलं, उरलेल्या अर्ध्या आयुष्यात त्यातून कोणा मार्गदर्शन करून ग्रंथ लिहून ठेवले. एवढे मोठे अफाट बुद्धिमत्तेचे महात्मे होते संत गुलाबराव महाराज. आणि ते काय म्हणायचे? संत गुलाबराव महाराज म्हणायचे की जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा असा एक श्रेष्ठ संप्रदाय आहे. विश्वातले सर्व प्रश्न हा संप्रदाय सोडवू शकतो. विश्वामध्ये जातीच्या नावावर भांडण, धर्माच्या नावावर भांडण, वेगवेगळा अधिकार प्राप्त करण्यासाठी भांडण, पण वारकरी संप्रदाय सगळ्या विश्वानी याच्यात प्रवेश घ्यावा आणि विश्वधर्म म्हणून हा मान्य करावा, इतका हा श्रेष्ठ संप्रदाय. विश्वधर्म म्हणजे जगातला, विश्वातल्या सर्व लहान थोरांना सामावून घेण्याची क्षमता. जसं समुद्रामध्ये किती नद्या मिळू द्या, समुद्र त्यांना काय करतो? सामावून घेतो. घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. माऊली म्हणतात घेऊन जळाचे लोट. आता ही प्रवरा माई आपल्या जवळ वाहते. ज्यावेळेला पूर येतो काय थोडं पाणी असतं? गंगा गोदावरी माई वाहते. अशा शेकडो नद्या आपल्या राज्यातल्याच नुसत्या, भारतातल्या किती, जगातल्या किती मोठमोठ्या नद्या. आता ब्रह्मपुत्रेसारखी नदी आहे ती समुद्रात, तिथे गेल्यावर समुद्रच वाटतो. गोदावरी सुद्धा पुढे गेल्यावर किती मोठी होते. मग या एवढ्या नद्या त्या समुद्रामध्ये जाऊन मिळतात. पण समुद्र कधी त्या नद्या मिळाल्या आहे म्हणून काही त्याच्यावर परिणाम झालाय, आणि एखाद वर्षी दुष्काळानं नाही मिळाल्या म्हणून काही परिणाम झालाय. तसं वारकरी संप्रदायामध्ये लहान थोर आबाल वृद्ध कितीही आले तरी त्यांना सामावून घेण्याची क्षमता आणि शक्ती. आणि म्हणून हा संप्रदाय हा जातीत अडकत नाही, परिस्थितीत अडकत नाही. हा संप्रदाय वेशभूषेतही अडकत नाही. वेशभूषा एक आहे, जरूर आहे की धोतर आहे, टोपी आहे, पण एवढंच असलं म्हणून तो वारकरी असं कधी कुठे लिहिलेलं नाही, असं कधी म्हटलेलं नाही. नामदेवरायांचा वेश त्याचं वर्णन केलेलं आहे. सुंबाचा करदोरा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कथा करणी, नामा वाळवंटी कथा करणी, नामा वाळवंटी कथा करणी. सुंबाचा करदोरा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी म्हणून आपण जर पाहिलं तर तुकाराम महाराजांचा वेश भिन्न आहे, माऊलींची वेशभूषा भिन्न आहे. माऊली एकच वस्त्र फक्त असं गुंडाळून बांधत होते, असंच दाखवलेलं आहे. तुकोबारायांची भाषा. इथे वेश अमुकच पाहिजे आणि मगच तुम्हाला वारकरी संप्रदायात घेऊ, अशी कर्मठता नाही. काही वारकरी शेतकरी असतात बिचारे, ते साध्या पद्धतीने राहतात. काही वारकरी ऑफिसर आहेत, ते त्यांच्याही पद्धतीने राहतात. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा अत्यंत व्यापक आणि अत्यंत उदार मतवादी सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा हा संप्रदाय. आणि या संप्रदायाची उपासना काय आहे? या संप्रदायाची उपासना आहे भजन.
या संप्रदायाची उपासना आहे देवपूजा, मूर्तीचं पूजन, सगुणोपासना. या संप्रदायाची उपासना वारी, दिंडी, सोहळा. या संप्रदायाची उपासना काकड आरती, हरिपाठ, पारायण, हरिकीर्तन, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ घोष. देव ब्रह्म कुस्तीतले काही डाव हे सोपे सोपे असतात. लांग मारणं, डूब मारणं, नाही का? पण काही डाव हे फार सूक्ष्म असतात. त्याच्यातल्या काही सूक्ष्म झाली आहे त्याचा थांगपत्ता लागणे फार अवघड जातं. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. वारकरी संप्रदायाची उपासना आहे भजन, वारी, पारायण, नामसंकीर्तन, सगुण मूर्तींची उपासना. मग ती पांडुरंगाची, महादेवाची, दत्तात्रयाची, देवी माता, गणपती भगवान, राम, श्रीकृष्ण. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. ही वारकरी संप्रदायाची उपासना पद्धती. आणि अशा स्वरूपाचा हा वारकरी संप्रदाय आणि याचं हे भजन पूजन तुकाराम महाराज म्हणतात ते किती श्रेष्ठ आहे. कधी कधी काय होतं, अतिपरिचयात अवज्ञा. एखादी गोष्ट सहज मिळू लागली की आपण त्याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं पाहत नाही. कोकणात नारळ सगळीकडेच असतात, मग कोण त्याच्याकडे लक्ष देतो. पण नारळाचं वैशिष्ट्य आहे ते आहे. तसं भजन पूजन हे नेहमीच कानावर पडतं. आपल्या गावचं भजनी मंडळ भजन करत असतं, दिंड्या निघत असतात, पारायण होत असतं. पण हे किती श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी याची गुणात्मक समीक्षा केली. त्यातली गुणसंपदा काय आहे. महाराज म्हणतात ही जी हरिकथा आहे, हे भजन कीर्तन आहे वारकरी संप्रदायाचं, हे मनुष्याला प्रचंड पवित्र करणार आहे. असं मन, अंतकरण, बुद्धी, विचार, जीवन आमूलाग्र बदल जीवनामध्ये घडून आणण्याचं सामर्थ्य या भजना पूजनात. मी आपल्याला नक्की सांगतो, महाराष्ट्रामध्ये या टाळ मृदंगानं आणि भजनानं कितीतरी लोकांना व्यसनमुक्त केलंय. कितीतरी लोकांना हिंसामुक्त केलंय. हिंसेची वाट सोडून ते सन्मार्गाला लागले. अनेक चुकीच्या गोष्टी जीवनामध्ये असतील, ती वाट सोडून सन्मार्गाची वाट धरायला या भजनाने, या कीर्तनाने भाग पाडले. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. मराठवाड्यामध्ये मोठे जमीनदार पाटील होते. त्यांच्याकडे दिंडी सोहळा मुक्कामी यायचा. दिंडी जेवण करायची, दुसऱ्या दिवशी जायची. एके वर्षी दिंडी आली आणि घरातल्या त्या सगळ्या वडीलधाऱ्या माता भगिनी त्या महाराजांकडे आल्या. महाराज, आपण दरवर्षी येताय, आमच्या कुटुंबाच्या वतीनं चांगली सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण आमच्या मनात एक खंत आहे. काय खंत आहे आईसाहेब? म्हणाले, आमच्या घरातले जे प्रमुख आहेत खूप चांगले आहेत स्वभावानं, विचारानं, पण खूप जास्त दारू पितात, म्हणजे सदैव नशेत असतात. त्यांची प्रकृती आता ढासळत चालली. शरीरावर परिणाम, व्यवहारावर परिणाम, संबंधावर परिणाम. आणि म्हणून त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. महाराज म्हणाले, आईसाहेब मी प्रयत्न करतो पांडुरंगाच्या कृपेने जे होईल. आणि महाराजांनी त्या सद्ग्रस्तांना अट घातली. म्हणाले, पाटील, तुमच्या निमंत्रणास तो आम्ही दरवर्षी येतो,
पुढच्या वर्षी मात्र आम्ही एका अटीवर येऊ. आता यावर्षी चाललोय जेवून तुमच्याकडे. कोणत्या अटीवर? म्हणे पुढच्या वर्षी तुम्ही आमच्या सोबत दिंडीला आलं पाहिजे. ते म्हणाले अहो दिंडीला काय मी आता येईल, पण माझ्या खोडी ह्या अशा आहेत. माणूस बोलायला स्पष्ट होता. आता मी असा खोडीचा माणूस, मला नेऊन काय करतात? म्हणाले वारकरी म्हणाले पाटील तुम्ही येऊन बघा काय तुमच्या विचारात फरक पडतोय, तुम्ही या तर खरे. आणि महाराज तिथे आल्यावर जर का मला संध्याकाळी ध्यान आलं तर काय करायचं? अहो होणारच नाही. भजन काय, कीर्तन काय, तो आनंद काय, तुम्हाला अजिबात काही त्रास होणार नाही. चला आमच्याबरोबर. पुढच्या वर्षी नाही त्याच वर्षी निघाले. स्वतःचा तांगा बैल, 4 नोकर, मोठा माणूस होता. घडलेली कथा आहे, दंतकथा. आणि निघाले दिंडी बरोबर. मुक्काम दर मुक्काम रमले ते. भजन, वारकरी, गावोगावच्या वारकऱ्यांनी केलेली सेवा, भजनातला आनंद जरा एक वेगळं होतं त्यांच्यासाठी, पण ते रमले. पंढरीत दिंडी सोहळा पोहोचला आणि एकादशी आजची की उद्याची, त्या वर्षी एक पंढरीमध्ये असा संभ्रम तयार झाला. एकादशी आजची धरायची, पंचांग करताना सांगता येईना, कोणलाच निर्णय करता येईना. एकादशी कोणी म्हणायचं आज, कोणी म्हणायचं उद्या. कोणती एकादशी? भागवत एकादशी कोणती? त्या दिंडीतले एक ज्येष्ठ वारकरी होते, त्याने सांगितले पहा आपल्या दिंडीतला जो अश्व आहे ना, घोडा होता दिंडीसोबत, त्या घोड्याच्या समोर घास धरून पहा. त्यानं जर तो घास खाल्ला नाही तर समजायचं एकादशी आज आहे, आणि जर त्यानं घास खाल्ला तर समजायचं एकादशी उद्या आहे. घोडा महाद्वारात आणला. नामदेवरायच्या पायरी घडलेली गोष्ट आहे. तो घोडा महाद्वारामध्ये आणला, वारकरी जमा झाले. हे पाटीलही होते, त्यांच्याच दिंडीतला अश्व होता. आणि तो घास आणला आणि त्या घोड्यानं भरपूर प्रयत्न केले, त्याला आणखी काही दाना पाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानं घास घेतला नाही. वारकऱ्यांनी जय जयकार केला, म्हणाले एकादशी आज आहे. त्या पाटलांना असं आश्चर्य वाटलं, अरे हा घोडा दिंडी सोबत चालतो, याच्यावर जर एवढे संस्कार होऊ शकतात. निर्बुद्ध प्राणी आहे ना, त्याला काय कळतं, मुका प्राणी आहे. आणि माझ्यासारखा माणसासारखा माणूस मी जर काही संस्कार करून घेत नसेल तर माझ्या जीवनाला धिक्कार आहे. त्या पाटलानं तिथंच त्या वारकऱ्यांच्या समोर साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं आता माळ घेऊन या, आणि मी माळ घालायला तयार आहे. महाराज म्हणतात हे कथेचं सामर्थ्य आहे, अभंगाचं. कथा त्रिवेणी संगा
तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. महाराज म्हणतात कथा हा त्रिवेणी संगम आहे. भारतात काही ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, पण एक महत्वाचा आणि सर्वांना सुपरिचित असा त्रिवेणी संगम आहे, जो काशीच्या जवळ प्रयागराज ज्याला म्हणतात. जुनं नाव त्याचं अलाहाबाद, प्रयागराज आपण त्याला. तिथे गंगामाई आहे, यमुनामाई आहे आणि गुप्त सरस्वती माता आहे. या तीन पवित्र अशा तीर्थांचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून भारतातले आणि जगातले वेगवेगळं काही क्रिया कर्म करायला येणारी मंडळी त्या त्रिवेणी संगमावरती आवर्जून जातात. आणि त्रिवेणी संगमावरती स्नान केलं, काही क्रियाकर्म केली तर निश्चित ती फलदायी होतात. पापतापाचं क्षालन केलं जातं असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून त्या त्रिवेणी संगमात जाऊन पाप नाहीसं करण्यासाठी जातात. महाराज म्हणतात कथा त्रिवेणी संगम. तिथे तीन आहेत, गंगा यमुना सरस्वती. इथे कोण आहे म्हणजे देव भक्त आणि नाम. आधी त्रिवेणी संगम आहे. कथेमध्ये भक्त आहे, कथेमध्ये भक्त भक्ती करतात म्हणजे नाम आहे. आणि भक्त आणि भक्ती जिथे आहे तिथे देवाला बोलवावं लागत नाही. तेथे आसे नामस्मरण आहे तिथे देव निश्चित आहे. परी तयापासी पांडवा मी हरपला दिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. एक एक अट घातलेली आहे तिथे. काही गोष्टी विक्रीच्यासाठी आणल्या तर तिथे अटी आणि शर्ती लागू असं लिहिलेलं असतं, टर्म्स अँड कंडिशन्स. तसं इथे नामघोष बरवा बरवा ही टर्म्स आहे, कंडिशन्स आहे, अट आहे. देव नक्की येईल आपल्या भजनाकडे, पण ते भजन बरवं पाहिजे, शुद्ध अंतकरणानं केलेलं पाहिजे. ते भजन निर्हेतुक पद्धतीनं किंवा देवाची आचाडे आळवावे देवा, कसली अपेक्षा न ठेवता देह भावा पाडोनिया अशा स्वरूपाचं ते भजन. नाहीतर मग महाराज म्हणतात भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना विठा. बस बाकी गायन कमी येईल जास्त येईल हरकत नाही, पण प्रेम त्यामध्ये असलं पाहिजे. भजन हे कोणी जास्त अवघड अभंग म्हणेल, कोणी सोपे अभंग म्हणेल, म्हणू जा, काही हरकत नाही, पण प्रेम असलं पाहिजे. नाही तर काही ठिकाणी भजनाच्या मोठ्या विचित्र पद्धती. अजूनही काही ठिकाणी भजन ठेवलं तर डायरेक्ट भजनामध्ये तंबाखूची पुडी, पिढ्याचा कट्टेल, सिगरेटाचं पाकिट. आपल्या भागात नाही राहिलं असं आहे, पण काही काही ठिकाणी मला अजूनही काही आमचे सहकारी युवराज काका भेटतात ते सांगतात आमच्याकडे आहे ना, चालू बंद करा ना म्हणते. बंद करायला ज्याला लागतं ते यायचेच नाही ते म्हणते असं कुठं असतं का पाहिजे. एकतर व्यसन हे कोणतंही व्यसन असो हे मनुष्याला हानिकारक आहे, पण किमान ते आपण देवधर्माच्या ठिकाणी त्याची काही घरबंधनं पाळायला नको का. म्हणजे इथे आल्यानंतर आपण हळूहळू त्याचा विसर पडण्यासाठीच येतो ना या सगळ्याचा.
तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐशे ते भजन पार पावी. पार पावी म्हणजे असं भजन आहे ते तुम्हाला या भवदुःखाच्या पैल तीराला घेऊन जाईल. तुम्हाला या भवदुःखातून तरुण जायचंय ना, मग कोणतं भजन? जेणे राहे समाधान. समाधान अंतकरणात वाढीस लागलं पाहिजे हे भजन. नाही तर मग भजन. आणि म्हणून महाराज म्हणतात या संप्रदायाची ताकद ही एवढी मोठी आहे. देव भक्त आणि नाम हे तिघे या एकत्र येतात. देवही येतो, भक्तही येतात. देव येतो म्हणजे पंढरपुरामध्ये असं घडलं, नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं. ज्ञानेश्वर महाराज उभे टाळ घेऊन, जनाई मुक्ताई गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, कोण नाही आहे तिथे. नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार आहे. वारकरी कीर्तन पद्धतीतले पहिले कीर्तनकार कोण? नामदेव महाराज. आणि त्या नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालेलं आहे. आणि कीर्तनाची बघा रंग चढलाय म्हणतात. नामस्मरण चाललंय, वारकरी दंग होऊन गेले. आषाढीचा सोहळा आहे. महाद्वारामध्ये वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत सरोवरांची मांदी उभे. आणि अशा त्या कीर्तनामध्ये पांडुरंगाला असं वाटलं, अरे हे माझ्याच दारात येऊन किती आनंद घेतात आणि मी वेटेवर एकटाच उभा राहिलो इकडं. मला कोणी इकडे बोलवायलाही तयार नाही. तसं भूक लागलेली असावी, कुणीच म्हणून नाही की जेवण करा, भूक तर लागली. तसं देव म्हणणारे माझ्या घरी येऊन हे ब्रह्मरसाची लयलूट करताय आणि मी बिचारा एकटा इकडे. देवालाही राहावे ना. आणि देव एका वारकऱ्याच्या वेशामध्ये, गुडघ्या एवढं धोतर आहे, अंगात बाराबंडी आहे, डोक्यावर टोपी आहे, गोपीचंद लावलेला आहे, सावळा वर्ण आहे. आणि असा एक वारकरी वेश घेऊन देव आला त्या कीर्तनामध्ये. आला म्हणजे टाळ घेऊनच उभा राहिला. हे कीर्तनाचा जो आनंद, आणि त्या आनंदात सगळे वारकरी नाचतायत. गाये नाचे उडे आपुली छंदे, मनाचे आनंदे आवडणे. अध्यात्मामध्ये सुद्धा गीत, नृत्य, संगीत याला वाव आहे, परंतु मर्यादा आहे. इथलं गीत कसं असावं, इथलं नृत्य कसं असावं याच्या मात्र काही मर्यादा. सात्विकतेच्या याला काही मर्यादा आहे. आणि म्हणून सगळे वारकरी आनंद घेत आहेत. पांडुरंग नाचू लागला, इतका नाचू लागला की त्याच्या धोत्राचा सोगा सुटला. वर्णन केलेलं आहे अभंगामध्ये. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. पितांबरालाच मी धोतर म्हणतो. त्या धोतराचं पितांबर तुम्ही करून घ्यायचं. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर म्हणणारे देवा सावध हो. कबीर सुद्धा त्या वारीला आलेले त्या वर्षीच्या. सांगण्याचा भाव असा आहे की भगवान परमात्मा सुद्धा त्या भजनात रमतो, रंगतो. इतकं ते श्रेष्ठ भजन आहे. देव भक्त आणि नाम. मग या त्रिवेणी संगमात कसं सुस्नात व्हायचं? पाण्यामध्ये आम्हाला आंघोळ करता येते. महाराज म्हणतात इथे प्रत्यक्ष त्या भक्ती रसानं न्हावून निघणं हीच आंघोळ आहे. बरं एवढंही नाही जमलं, प्रत्यक्ष त्या भजनाच्या कीर्तनाच्या वेळेला आपल्याला नाही जाता आलं, तर महाराज म्हटले त्या ठिकाणची माती उचलायची आणि ती आपल्या कपाळाला लावायची, तरी सुद्धा आपण पवित्र होतो. ते तिचे उत्तम चरण रज वंदिता. आणि म्हणून माऊलीच्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात जेव्हा रिंगण सोहळा पार पडतो, माऊली तुकोबारायांचा तो रिंगण सोहळा पार पडला की लोक ती माती उचलतात, आपल्या कपाळाला लावतात आणि काही सोबतही थोडी मुठभर घेऊन. ही अंधश्रद्धा नाही आहे, ही श्रद्धेची समजूत आहे. ज्यांना नीटपणे समजलंय ना, ही समजुतीतून ठेवलेली श्रद्धा आहे. नाही तर लोक म्हणतील असं कुठं आहे का बा, माती उचलली कपाळाला. त्या मातीला महत्व आहे, मातीला महत्व. असं म्हणतात की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब हे देशाचे गृहमंत्री त्या काळी झाले.
आणि जेव्हा पहिल्यांदा ते हरियाणा पंजाबकडे दिल्लीतून निघाले गृहमंत्री झाल्यावर, पानिपत लागलं. सोनीपत, पानिपत ही गावं तिथे असली. पानिपत लागल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला पानिपतला जाण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रातले आमचे खूप लोक त्या पानिपतामध्ये गेलेलं मी इतिहासात वाचलेलं आहे, मला जावंसं वाटतं. आणि जेव्हा ते पानिपतच्या त्या भूमीमध्ये गेले, तिथलं ते त्या युद्धाचं ते स्मारक, त्या आठवणी आणि वाचलेलं जे होतं ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. या महाराष्ट्रातून गेलेले लाखो वीर सैनिक, त्यांचं रक्त तिथे सांडलेलं होतं. अनेक माय भगिनी विधवा झालेल्या होत्या. आणि ते पाहिल्यानंतर, त्या भूमीत गेल्यानंतर त्या वेव्स अशा काही जुळल्या की गृहमंत्री असलेला इतका महत्वाच्या पदावरचा माणूस पण तो गाडीतून खाली उतरला आणि ती माती अशी हातात कपाळाला घेऊन ढसढसा रडला, असं इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. यशवंतराव चव्हाण स्वतः ती माती हातात घेऊन ढसढसा रडला. मातीचं महत्व असतं, ज्या त्या मातीचं, पण त्याला हे महत्व कळायला माणूस मातीशी जोडलेला असावा लागतो. विठाचे उत्तम चरण रजवंदिता, त्या ठिकाणची माती कपाळावर. स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे, कोणत्याही गड किल्ल्यावर गेलं तरी मला अजून राजांच्या आणि मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतो. कारण तो माणूस त्या चरित्रात एकरूप झालेला होता, त्या अभ्यासानं, त्या ध्यासानं तद्रूप झालेला होता. आणि त्याच्यामुळे त्याला ती जाणीव होती. त्या गडावर गेला की त्याला आपल्यासारखी झाडं झुडं असं दिसत नव्हतं. त्याला ते सैन्य दिसायचं. राजे इथं बसलेले आहे, हे त्यांचं सिंहासन आहे, हे त्यांचे हे मावळे आहे, हे त्यांचे सरदार आहे. तो प्रत्यक्ष जो इतिहास त्या अभ्यासात होते, त्या गड किल्ल्यावर गेलं की त्यांच्या डोळ्यासमोर दिसायचा. आणि मग ते म्हणायचे, नाही जमलं काही तर निदान जाऊन तिथली माती आपल्या कपाळाला लावा. हे मातीचं महत्व आहे, बऱ्याच प्रकारानं सांगता येईल. आणि म्हणून जिथे हरिभक्ती होते, नामस्मरण होत आहे, ते क्षेत्र इतकं पवित्र होऊन जातं की त्या क्षेत्रामध्ये जरी आपण गेलो तरी त्याचा प्रभाव होतो, नक्की होतो. त्याचा प्रभाव किती श्रेष्ठ असतो. मला असं वाटतं तीर्थक्षेत्रात गेल्यावर आपल्या सगळ्यांचा एक अनुभव आहे तुला. आपल्याला प्रत्येकाला इतका भक्तिभाव असा दाटून येतो अंतकरणामध्ये. तिथे प्रपंच आठवत नाही, स्वार्थ आठवत नाही. त्या भूमीमध्ये गेलं की मनुष्य रममान होतो त्या आध्यात्मिक विचारांमध्ये. तो त्या मातीचाच प्रभाव असतो. तो ती मातीची महती असते तिथल्या, की तिथं गेलं. काही ठिकाणं अशी आहे, काही मंदिरं अशी आहे की तिथं गेलं तुम्ही जर शांतपणे थोडा वेळ बसला तर तुम्हाला ध्यान लागेल. अनुभव घ्या. काही ठिकाण असे थोडा वेळ जर का मंडी घालून आपण बसला तर तुम्हाला ध्यान लागेल. आपल्या वरदविनायक सेवाधामाला सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कुटिया केलेली आहे आमच्या सगळ्या मंडळी. मला बरेच लोक भेटले आत्तापर्यंत. आम्ही स्वतः तो अनुभव घेतलेलाच आहे, पण बरेच जण भेटले. ते म्हणजे तिथं गेलं की असं एकाग्र होतो मनुष्य. असं वाटतं इथं बसून राहा. काही नाही, 12x12ची जागा आहे ती, पण एक वेगळीच अनुभूती त्या ठिकाणी. काही ठिकाणच अशी असतात, त्याचा एक वेगळा भाव तयार होतो. आणि म्हणून तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. काय होईल यानं? महाराज म्हणतात, दोषांचे डोंगर जळतील. अभंगाचं दुसरं
साहेबांनी तुमची जरा जास्तच परीक्षा पाहिली आता. खूप वेळ वाजवत बसावं लागतं, पण आता काय आनंद घेत आहेत. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जळती दोषांचे डोंगर. या हरिभजनाला मी सुरुवातीलाच बोलून गेलो की एवढं मोठं परिवर्तन या हरिभजनानं घडलेलं आहे, न भूतो न भविष्यात. आपल्याला प्रत्येक गावातली अशी अनेक उदाहरणं भेटतील की जे केवळ आणि केवळ या ग्रंथामुळे, या पंथामुळे, या भजन पूजनामुळे बदलले. जीवनाचा एक नवा मार्ग त्यांना मिळाला. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनात एक विनेकरी असायचे. त्यांचं नाव होतं ॲडव्होकेट डुकरे. डुकरे वकील म्हणून होते वैजापूरचे. तर ते डुकरे वकील बुलेट गाडी येऊन जिथं कुठं महाराजांचं कीर्तन असेल त्यांची ती बुलेट गाडी, आम्ही 25-30 वर्षापूर्वी ते सगळं पाहतो. ते असंच घेतलं होतं, जिथं कीर्तन तिथं जायचं, बस सगळं काम सोडून दिलं होतं. एकदा आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं, सगळी मुलं आणि ते नेहमी बसायचे कीर्तन झालं की आमच्या मुलांना, वकील साहेब तुम्ही या असं रोज कीर्तनाला कसं काय येतात? त्यांनी सांगितलं, बाबांनो माझं जीवन असं होतं, मी भयंकर चुकीच्या मार्गाला होतो, परंतु गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांचा सहवास घडला आणि महाराजांच्या कीर्तनानं प्रभावित झालो आणि महाराजांना सांगितलं, महाराज मी दारू सोडीन, पण मला एक वचन द्या, मला रोज कीर्तनाला तुम्ही येऊन दिलं पाहिजे. मी माझा येईल, पण मला परवानगी दिली पाहिजे कीर्तनाला यायचं. महाराज म्हणजे हरकत नाही. त्या माणसानं तिथून पुढे प्रपंच, वकिली केली नाही, प्रपंचही काही केला नाही. सकाळी उठायचं, स्नान पूजन करून आपली गाडीला किक, बुलेट गाडी होती त्यांच्याकडे, गाडीला किक मारायची आणि जिथे कुठे कीर्तन महाराजांचं माहिती घ्यायचे. ते 50 किलोमीटर असो, 100 किलोमीटर असो, आणि तिथे गेले की ते विना घ्यायचे गळ्यात. कीर्तन चाल संपली की महाराज आवाजच द्यायचे, अहो काशीनाथ पाटील डुकरे वकील साहेब. बाबा ऐकलेलं ना, आपण बेटावरही असायचे ना कोणी, काशीनाथ पाटील डुकरे वकील साहेब असं म्हणायचे. महाराजांची पद्धती होती बोलण्याची. आणि मग तो विना त्यांच्याकडे द्यायचा. गेले वकील साहेबही नाही आहेत आज, तेही स्वर्गवासी झालेले. मी का सांगतो हे सगळं? जळती दोषांचे डोंगर. मला पुराणातल्या कथा पुष्कळ पाठ आहे सांगायला, पण वर्तमानातले हे आजचे अनुभव आपल्या आजूबाजूला किती आपल्याला दिसतील, भेटतील. संत महात्म्यांचा प्रभाव असा आहे आणि महाराजांच्या बाबतीत तो बोलायला नको. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी हजारो माणसं एकेका विभागात, एकेका तालुक्यात, आणि आयुष्यभरामध्ये अशी लाखो माणसं आणि कितीतरी परिवार त्यांनी या अध्यात्माशी जोडले, त्यांचं जीवन पवित्र करून टाकले. असे कित्येक लोक आपल्याला भेटले. संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे. अशुभ त्यापुढे शुभ होऊन ठाके विठ्ठला. संतांचं आणि या हरिभजनाचं हे सामर्थ्य आपल्याला आजही अनुभवायला मिळतं. कालही ते मिळत होतं आणि भविष्यात सुद्धा
सद्विचार जे मिळतील ते अध्यात्मातूनच मिळतील. जगात असं कोणतं दुकान आहे की जिथे जी गोळी घेतल्यावर माणूस वाईटाचा चांगला होतो? अशी एखादी गोळी आहे काय दुकानामध्ये? ही गोळी घ्या आणि माणूस वाईटाचा चांगला होतो? नाही होत. विज्ञानात हे सामर्थ्य नाही, तंत्रज्ञानात हे सामर्थ्य नाही. ते फक्त आणि फक्त अध्यात्मात सामर्थ्य आहे. त्या अशुभ त्यापुढे शुभ होऊन या. तुकोबा काय तर फार ठामपणे बोलतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. काय विश्वास आहे हा सेवेचा. महाराज म्हणले आम्ही जर ठरवलं हे आम्ही करू शकतो. आणि म्हणून या कमले वैकुंठ मेदिनी. मेदिनी या पृथ्वीला म्हटलेलं आहे. परिवर्तन करण्याचं सामर्थ्य किती मोठं आहे. म्हणजे या पृथ्वीचं रूपांतर त्यांनी वैकुंठात केलंय. खरोखर आहे. आपल्यासारखा जनसमुदाय भेटला पाहिला की रोज असं वाटतं हे ज्ञानेश्वरीचे उपकार आहे, गाथेचे उपकार आहे, हे गंगागिरीजी महाराजांचे, जोग महाराजांचे, नारायणगिरीजी महाराजांचे उपकार आहे की एवढी चांगली माणसं अजून या जगात आहे. हे संत महात्मे नसते तर या जगात हे चांगुलपण आपल्याला कुठून पाहायला मिळालं असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. सर्वांना शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. ही हरिकथा सादर अंतकरणानं जे गातात आणि ऐकतात, दोघंही लहान थोर सगळे शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला मोठं उदाहरण वाल्या कोळ्याचं माहिती आहे की जो अत्यंत दुराचारी, हिंसाचारी, परंतु नारदांची भेट झाली. नारदांनी समजावून सांगितलं, घरी जाऊन विचारलं, कोणी पापात सहभागी नाही. शेवटी नारदांना येऊन त्यानं पश्चाताप व्यक्त केला. महाराज आपण म्हणत होतात ते खरं आहे. पैसता संताचे संगती कळू आले कमळापती आपुली कोणीच नवती निश्चय चित्ते दृढ झाले. महाराज मी काय केलं पाहिजे आता? केलंय ते तर मी चूक केली. महाराज म्हणाले, बाबा तू नामस्मरण कर देवाचं. त्याला राम म्हणता येत नव्हतं, तो उलट म्हणू लागला, मरा मरा म्हणू लागला. गोस्वामी तुलसीदासजींनी वर्णन करून ठेवलेलं आहे. उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समान. उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भय एवढं परिवर्तन. आणि म्हणून गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. जे हरिकथा करणारे हे महात्मे साधक, त्यांचा काय अधिकार आहे? महाराज म्हणतात, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पूर्व काळ पाया कळेवसे वैष्णवा. पुंडलिक महाराज आपल्या आईवडिलांसह काशीला निघाले होते. जाता जाता कुक्कुट स्वामी नावाच्या महात्म्यांच्या आश्रमात मुक्कामाला थांबले आणि मध्यरात्री त्यांनी एक चमत्कार पाहिला. गंगा यमुना सरस्वती या सामान्य स्त्रीरूप घेऊन तिची सेवा करत. सुरुवातीला हे कळलं नाही, पण जवळ जाऊन विचारलं धाडसानं. त्याने सांगितलं, अरे तुझ्यासारखे पातकी आमच्यात स्नान करतात, मग आम्हालाही पवित्र व्हावं लागतं, म्हणून अशा महात्म्यांच्या आश्रमामध्ये आम्ही सेवा करतो. आम्ही गंगा यमुना सरस्वती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिक महाराज त्या महात्म्यांना जाऊन भेटले. महाराज तुमच्या आश्रमामध्ये तीर्थ येऊन इथे पवित्र होतात, एवढा अधिकार तुम्ही कोणत्या साधनेने प्राप्त केला? त्या महाराजांनी सांगितलं, मला मोठी साधना करण्याचा काही योग आला नाही, पण माझ्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर होती आणि मी त्यांची सेवा करतोय. मला असं वाटतं वारकरी संप्रदायात एक परिवर्तनाचं ते युग होतं. पुंडलिक महाराजांनी विचार केला, मी आईवडिलाकडे दुर्लक्ष करतोय आणि हे महात्मे मात्र सेवा करतायत. त्यांची सेवा एवढी श्रेष्ठ आहे की तीर्थ इथे पवित्र व्हायला येत आहे. त्या दिवसापासून पुंडलिक रायानं
आईवडिलांच्या सेवेचं व्रत घेतलं आणि ते व्रत एवढं फलद्रूप झालं. पुंडलिका भेटी परब्रह्म, साक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा त्यांना भेटण्यासाठी आले. कथा मी संक्षिप्तच सांगितली आणि ती आटोपती घेतो. मुद्दा एवढाच आहे. तीर्थेतया खाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया. पर्वकाळ संत येतील आणि सांगतील तोच पर्वकाळ असतो. सामान्य माणसासाठी खूप मोठं पंचांगण, खूप मोठे पर्वकाळ शोधत बसावे लागतात. पण साधारणपणे साधूंची भेट हाच आपल्यासाठी पर्वकाळ असतो. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. मग तुकाराम महाराज म्हणतात असा हा जो वारकरी संप्रदाय, या संप्रदायाची उपासना, या संप्रदायाच्या उपासनेतून मिळणारी ही फलश्रुती हे एवढं मोठं श्रेष्ठ आहे की त्याला उपमा देण्यासाठी अनुपम्य हा